परिषद घेतलेली आहे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये, काय सांगाल? मुख्य उद्देश काय आहे, काय सांगाल? मुख्य उद्देश असा आहे की मुंबईमध्ये 218 शाळा जेव्हा पकडल्या गेल्या ज्या IT मान्यताशिवाय चालू आहेत, त्या आत्ता मागच्या वर्षी त्यांना सगळ्यांचं मान्यता करून घेतल्या BMCनी. पण याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये किती शाळा चालू आहेत? जर मुंबईचं एक शहर आहे महाराष्ट्रामधलं, तर महाराष्ट्रामध्ये अशा किती खाजगी शाळा चालू आहे ह्याची इन्क्वायरी सांगितलेली करायला 1.5 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तेव्हा पण होते, त्यांना सांगितलेली इन्क्वायरी करायला. पण आजतागत त्यांनी इन्क्वायरी केलेली नाही. म्हणून माझी मागणी अशी आहे की त्यांना ताबडतोब तुम्ही सस्पेंड करा, त्यांची इन्क्वायरी लावा. तसे आदेश गेलेलेच आहेत अगोदर आयुक्तांकडे. माजी आयुक्तांनी सूरज मांढरे यांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही आहे. पण आताचे जे सचिंद्र प्रताप सिंग आहे, माझी यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी कारवाई करावी आणि दादा भुसेंनी डायरेक्ट त्यांना पहिला उद्याच्या उद्या निलंबन करावं. दुसरी माझं असं म्हणणं आहे की हे फक्त कागदपत्रावरती तुम्ही फक्त अगदी घोडे नाचवतायत, त्याचं पुरे करावे. एका महिन्यात जर कारवाई नाही झाली तर मी सगळ्या माजी मंत्र्यांसकट जेवढे शिक्षण अधिकारी आहे आणि जे सरकार याला नालायक सरकार म्हणेन मी जबाबदार आहे, यांना सगळ्यांना मी प्रतिवादी करणार आणि ज्यांनी याचिका कोर्टामध्ये दाखल करणार ती याचिका जवळजवळ तयार झाली आणि मला सरकारविरुद्ध आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांवरती सज्जड पुरावे. मी मुद्दामून 2 वर्ष थांबलेलो, मला बघायचं होतं सरकार काय करतंय. पण ह्याच्यामध्ये दिसून आलं की जेवढे तिन्ही सरकार आले ते तिन्ही अपयशी आहे आणि हे शाळेला लॉबीला सांभाळतात. त्यांचा प्रेशरवरती त्यांचं काहीतरी आर्थिक गणित असेल, त्याच्यामुळे ही कारवाई होत नाहीये. म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती. सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की इनलिगल शाळा संदर्भात आपला लढा आहे, तर मग एकूण किती शाळा इन्व्हॉल्व आहेत आणि काय नेमकं चाललंय? 218 शाळा तर मुंबईतच भेटल्या. मुंबईमध्ये जवळजवळ 600 शाळा आहेत, त्याच्यामध्ये 218 शाळा भेटल्या. तर महाराष्ट्रामध्ये 5 उपसंचालक कार्यालय आहे, 34 जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालय आहे आणि 28 महानगरपालिका आहे. ह्यांची पूर्ण चौकशी करा. म्हणजे किती शाळा आहेत, किती शाळा IT मान्यताशिवाय चालू आहेत, ह्याचा पूर्ण जो डाटा होता आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यावरती बालहक्क आयोगाने आणि शासनाने दिलेली होती 1.5 वर्षाला. पण त्यांनी आज तयागत काहीच केलं नाही. मी जवळजवळ 4 वेळा त्यांची मुलाखत घेतलेली, इकडनं पुण्याला जाऊन. त्यांचा नंबर पण मी तुम्हाला देतो, त्यांना पण तुम्ही याच्यावरती प्रश्न विचारा. आपण जी माहिती घेतली, मला एक सांगा, शाळा तर महानगरपालिकेच्या शाळा मुंबईचा हिशोब, मुंबईमध्ये जवळजवळ 600 खाजगी शाळा होत्या आहेत, म्हणजे अजून त्याच्यापैकी 218 शाळा. किती शाळा मुंबई पब्लिक स्कूलला दिल्या ते मला माहिती नाही. हा वेगळा विषय आहे, हा IT चा विषय नाही. की मुंबई पब्लिक स्कूलमध्ये अजूनही कॅमेरे नाही. हो, जवळजवळ 11 मुंबई पब्लिक स्कूल होते 2 वर्षापूर्वी. मला वाटतं अजून 4 ॲड केलेले आहे. त्याच्यामध्ये माटुंग्याची LK वाघजी म्हणून शाळा आहे. पण मी एक सांगतो, मी ज्या शाळेमध्ये माझा मुलगा जातो, BMCच्या शाळेतच जातो, तिथे मी मुद्दामून जाऊन बघितलं, जवळजवळ कॅमेरे लागलेले आहेत आणि मुद्दामून काही इन्सिडेंटचे कॅमेरे मागून घेतले. म्हणजे हे माझ्या शाळेत बोलतोय मी की माटुंग्याची ICSE एकच शाळा आहे, त्याच्यामध्ये सगळं लागलेलं आहे आणि मी मुद्दामून ते हे करतोय. पण ह्याच्यावरती पण मी अवलोकन करीन आणि याच्यावरती पण मी प्रयत्न करीन की किती शाळांमध्ये लागलेलं आहे. माझं तर म्हणणं नुसतं BMC शाळेत नाही, शिक्षण परिषद शाळेमध्ये पण सगळीकडे लागला पाहिजे आणि नाही लागले तर तिकडच्या शिक्षण अधिकाऱ्याला जबाबदार पकडून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे.